मित्रांनो, इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड करायचे आहेत ते कशा पद्धतीने करायचे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. संपूर्ण माहिती मी फक्त कसं भरायचं ते सांगणार आहे. तो मुद्दा फक्त तुम्ही लक्षात घ्या. कारण कसं होतंय, यूट्यूबला व्हिडिओ डिलीट होत आहे. 2 वेळा टाकायचा प्रयत्न केल्यानंतर मी फेसबुकला सुद्धा टाकलं. तुम्ही फेसबुकला जर असाल तर फेसबुकला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आपल्या चॅनलला. ओके, तर या ठिकाणी बघा, या बाणावर जायचं आहे. या बाणावर जाऊन या ठिकाणी ॲड स्टुडंट बनायचं आहे. ॲड स्टुडंट म्हटल्याच्या नंतर इथे काय काय माहिती भरायची आहे ना ती समजून घ्या. बघा, या ठिकाणी स्टुडंट नेम फर्स्ट मिडल लास्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे जेंडर टाकायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे विद्यार्थ्याची. त्याच्यानंतर स्टुडंट स्टेट कोड नाही टाकला तरी चालते. बघा, सुरुवातीला आहे ना तुम्ही डायरेक्ट इथे सेव्ह बटन दाबल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येते इथे जिथे जिथे रेड कलर झालाय ना तिथे तिथे तुम्ही भरायची माहिती. जसं आईचं नाव, वडिलांचं नाव, त्याच्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा असतो. जर तुम्हाला आधार नंबर भविष्यामध्ये चेंज करायचा असेल तर इथे एक टिक मार्क येते, त्या टिक मार्कला क्लिक करून तुम्ही भरू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी ही संपूर्ण डिटेल आहे. प्रोफाईलची पहिली डिटेल आहे. त्याच्यामध्ये मोबाईल नंबर वगैरे तुम्ही भरायचा, ॲडमिशन डेट वगैरे भरायची. त्याच्यानंतर इथे स्टुडंटचा आधार नंबर वगैरे भरायचा असतो. त्याच्यानंतर वेदर CWSN आहे का तर येस नो तुम्ही भरू शकता. आणि हे सगळं भरून झाल्यावर हे सर्व भरून झाल्यावर इथे सेव्ह करायचं. सेव्ह केल्याच्या नंतर इथे वर आहे ना चेकबॉक्स येतात 5 की ही माहिती तुम्हाला फायनल करायची आहे का. तर जे 5 चेकबॉक्सला तुम्ही क्लिक कराल ना ती फायनल माहिती असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला बदल वगैरे करता येणार नाही आहे. बरं, याच्या पुढे गेल्याच्या नंतर जनरल प्रोफाईल EP वगैरे ते तुम्हाला भरावं लागते. फक्त हे एवढं करून तुम्ही फक्त ॲड करू शकता. बरं, त्या विद्यार्थ्याला अपडेट करायचं असेल ना तुम्हाला तर मग परत तुम्हाला स्कूल डॅशबोर्डलाच जावं लागेल. स्कूल डॅशबोर्डला जाऊन या ठिकाणी व्ह्यू अँड मॅनेजमध्ये जाऊन इथे जे विद्यार्थी दिसतील तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला या बाजूला EPFE असं ऑप्शन असते बघा. यांना क्लिक करून तुम्हाला मित्रांनो ती माहिती भरता येते. ठीक आहे, सहज. आता जर मी इथे गेलो आणि तुम्हाला ती संपूर्ण डिटेल दाखवली तर मग ते व्हिडिओ आपला डिलीट होऊ शकतो. म्हणून इथे GPमध्ये मी काही जात नाही. त्याच्यानंतर एनरोलमेंट प्रोफाईलमध्ये तुम्हाला त्यांचा रजिस्टर नंबर वगैरे टाकता येतो. ठीक आहे, आणि ॲडमिशन डेट वगैरे तर ऑलरेडी आपण पहिल्या पेजवरच टाकतो, त्याच्यामुळे ती सुद्धा इथे येऊन जाते. आणि हे झाल्याच्या नंतर FP म्हणजे त्यांना काय फॅसिलिटी आपण दिली ते तुम्हाला या ठिकाणी फॅसिलिटी प्रोफाईलमधून टाकायचं आहे. तुम्ही इथे गेलात ना की फक्त ते सुरुवातीचं यस म्हणायचं आणि नंतर मग तुम्ही वाचत वाचत जायचं आणि ते एक एक मुद्दे तुम्ही एकदम सहज पद्धतीने तुम्ही भरू शकता. ठीक आहे, तर बघा, नवीन चॅनल आहे. नवीन चॅनल असल्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. या चॅनलवर व्हिडिओ लाईक करत चला. तुम्हाला नक्कीच या चॅनलवर सुद्धा चांगले चांगले सामान्य ज्ञानचे व्हिडिओ मिळणार आहेत. ठीक आहे, चला मग भेटूया. तर हे तुम्ही GP EP FP पूर्ण करून घ्या, तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा कम्प्लिटेड ऑप्शन येतो. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.